आरती पित्रेचा सगळ्यांना मनापासून नमस्कार। कशा आहात तुम्ही सगळ्या? आज मी बऱ्याच दिवसांनी तुमच्या भेटीला आलेले आहे। मी दिवाळीला गावाला गेले होते, त्यामुळे मला कुठल्याच प्रकारचे व्हिडिओ टाकता येत नव्हते। तिथे रेंज पण नव्हती आणि मशीन पण नव्हती। या दोन गोष्टी नसल्यामुळे मी काहीच करू शकत नव्हते। मी गावाहून येऊन आता 2-3 दिवस झाले। त्यानंतर मी घरातली सगळी साफसफाई केली आणि आज मी ठरवलं की तुम्हाला आता बऱ्याच दिवसांनी एक तरी काहीतरी आपण दुपटं किंवा झबलं दाखवू। तर साफसफाई करता करता मी लॉकडाऊनच्या काळामध्ये केलेला एक चिमणीचा पॅटर्न मला सापडला। मग डोक्यात आलं की आपण हेच दाखवू शकतो। तर आज आपण चिमणीचा दुपट्याचं डिझाईन कसं बनवायचं हे बघणार आहोत आणि त्यासाठी मी काही असे राहिलेले तुकडे घेतलेले आहेत। तर ते तुकडे आता आधी मी इस्त्री करून घेते आणि नंतर मग त्याचे आवश्यक तेवढे चौकोन त्रिकोण कापून घेते आणि नंतर मग मी तुम्हाला त्या डिझाईनसाठी किती चौकोन किती त्रिकोण लागणार आहेत हे सांगते आणि त्यानंतर मग मी ते तुम्हाला कसं शिवायचं हे पण सांगते। फक्त त्याआधी मी कुठले तुकडे घेतलेत हे एकदा तुमच्या नजरेखालून जावेत म्हणून मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हे इथे मी हे राहिलेले तुकडे घेतलेले आहेत हे दुपटं बनवण्यासाठी। हा एक तुकडा आहे, त्यानंतर हा आहे, हे म्हणजे हे तुकडे तुकडेच आहेत सगळे। हा एक तुकडा आहे आणि मी जी पोपटकुंची शिवली होती ना त्या पोपटकुंचीतनं हा एवढा तुकडा आता शिल्लक राहिलेला आहे। तर हे एवढे तुकडे आत्ता माझ्याकडे आहेत। हे तुकडे वापरून मी चिमणीचं दुपट्याचं डिझाईन बनवणार आहे। पण त्यासाठी मला आधी हे सगळं इस्त्री करून घ्यावं लागेल आणि नंतर मग त्याचे त्रिकोण चौकोन कापावे लागतील। ते सगळं झाल्यानंतर मग आपण व्हिडिओ पुढे बघू शकतो। मग अशी मी सांगितल्याप्रमाणे आत्ता मी सगळे कपडे इस्त्री करून मला ज्या आकारात हवे होते त्या आकारात मी कापून घेतलेले आहेत। आणि त्याआधी मी तुम्हाला लॉकडाऊनमध्ये जे बनवलेलं होतं चिमणीचं डिझाईन दुपट्याचं ते दाखवते। हे बघा, हे ते डिझाईन आहे। इथे मी पांढरा कपडा वापरलेला आहे। त्यावेळेला काय होतं की कुठेही बाहेर जाता येत नव्हतं, त्यामुळे घरात जे कपडे उपलब्ध होते त्या कपड्यांपासून मी हे असं काहीतरी बनवत होते। तर हे कपडे माझ्याकडे उपलब्ध होते, तर त्यावेळेला मी याचं ते डिझाईन बनवलं। हे बघा, इथे बघू शकता तुम्ही, इथे मला भरपूर जोड लावावे लागले त्यावेळेला। त्यामुळे छोटे 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 तुकडे काढून मी हे पॅटर्न बनवून ठेवलं होतं। तर आता मी काय केलंय, आता असंच मी दुपटं बनवणार आहे, म्हणजे दुपट्याचं डिझाईन बनवणार आहे। तर हे जे पोपटाच्या कुंचीचं राहिलेलं जे कापड होतं ते आता मी हे पांढऱ्या कपड्याच्या जागी वापरणार आहे। हे मी 4x4 चे 24 चौकोन घेतलेले आहेत आणि त्रिकोण आहेत 7। नेहमीप्रमाणे त्रिकोण कापण्यासाठी मी 4.5x4 इंचाचे चौकोन कापून त्याचे त्रिकोण केलेले आहेत। पण त्यावेळेला सुद्धा मला हा कपडा थोडासा कमी पडला, म्हणून इथे बघू शकता तुम्ही, इथे मी जोड लावलेला आहे। असं मी 2 त्रिकोणांना जोड लावलाय। पण हे ठीक आहे, हे मी आता कुठेतरी जिथे कडेला लावायचं आहे ना तिथे मी हे लावणार आहे, म्हणजे ते पटकन कळून येत नाही। आणि या कपड्याचा मी एक चौकोन घेतलेला आहे 4x4 चा आणि 2 त्रिकोण घेतलेले आहेत। या कपड्याचे पण मी 2 चौकोन घेतलेले आहेत आणि 4 त्रिकोण घेतलेले आहेत। या कपड्याचा मी एक चौकोन घेतलेला आहे आणि 6 त्रिकोण घेतलेले आहेत, पण यातले आपल्याला 5च लागणार आहेत। याच कपड्याचे मी 2 छोटे चौकोन घेतलेले आहेत जे आपल्याला इथे मध्ये लावायला लागतील त्यामुळे। आणि एक मी चोचेसाठी लाल रंगाचा कपडा घेतलेला आहे। तर आता हे एवढं सगळं साहित्य वापरून आपल्याला अशाच प्रकारे जे दुपट्याचं डिझाईन बनवायचं आहे आत्ता, तर हे असं डिझाईन बनवणार आहे। परंतु हे मी त्यावेळेला छोटे तुकडे वापरले होते, म्हणजे चौकोन जे होते ते 3x3 चे होते आणि त्रिकोण जे होते ते 3.5x3 चा चौकोन करून मी त्रिकोण कापलेले होते। त्यामुळे हे छोटं झालेलं आहे डिझाईन। आता हे आपण थोडेसे मोठे चौकोन घेतलेले आहेत, त्यामुळे याच्यापेक्षा याचा साईज थोडासा मोठा होईल। परंतु शेवटी
डिझाईन समजणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला ज्या साईजचे हवे असतील त्या साईजचे तुम्ही बनवून घेऊ शकता. तसं काही असं स्पेसिफिक नाही की याच आकाराचे तुकडे घ्यायला पाहिजेत, परंतु याच्यामध्ये सुद्धा छोटे छोटे करून तुम्ही बऱ्याच अशा चिमण्यांचे डिझाईन बनवून एकत्र जोडून घेऊ शकता. जर तुम्हाला मोठं क्विल्ट बनवायचं असेल तर तसं पण तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे अजून एक करता येतं. आता मी या चिमणीचं तोंड या बाजूला केलंय, मग मी दुसरी चिमणी बनवताना तिचं तोंड त्या बाजूला होईल असं करू शकते. म्हणजे त्यामुळे अजून एक वेगळा गेटअप येतो. किंवा दोन्ही चिमण्यांची तोंड समोरासमोर असं पण आपण करू शकतो. फक्त हे असं जे केलंय ना ते उलट्या बाजूनी करायचं. तर तसं पण आपल्याला करता येतं, पण आता मी तुम्हाला फक्त एकच डिझाईन दाखवणार आहे. चला तर आपण आता हे जोडण्यासाठी मशीनवर जाऊ. सगळ्यात आधी आपल्याला चिमणीच्या डोक्याचा भाग बनवून घ्यायचा आहे. नेहमी एक लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला आपण पक्ष्यांची दुपटी बनवतो किंवा दुपट्यांचं डिझाईन बनवतो तर त्यावेळेला प्रामुख्याने आपल्याला आधी डोक्याचा आणि चोचेचा भाग आधी बनवून घ्यावा लागतो. त्यामुळे काय होतं की आपल्याला अंदाज येतो की आपल्याला बाकीचे तुकडे कसे जोडायचे. तर त्यासाठी डोक्याच्या भागासाठी जो मी कपडा वापरलेला आहे त्याला एक मी छोटासा चौकोन जोडून घेणार आहे, जो मी कडेने वापरलेला आहे. तर इथे मी पोपटी रंगाचं कापड वापरलेलं आहे. तर आता मी या तुकड्याला पोपटी रंगाचा एक छोटासा चौकोन आधी जोडून घेणार आहे. डोक्यासाठी मी हा कपडा वापरलेला आहे, त्याच्यावर मी हा असा चौकोन ठेवणार आणि त्याला अशी एक तिरकी टीप मारून घेणार. टीप मारल्यानंतर हा भाग कापून टाकायचा आणि हे असं उलटं पाडायचं आणि याच्यावर एक तुम्ही नख फिरवून घेऊ शकता किंवा इस्त्री करून घेऊ शकता. शक्यतो इस्त्री करून घेतली तर जरा चांगलं असतं, पण प्रत्येक वेळेला इस्त्री करणं काही शक्य होत नाही, म्हणून मी आता नख फिरवून घेतेय. हा झाला डोक्याचा भाग. आता आपल्याला चोचेचा भाग बनवायचा आहे, म्हणजे हा इकडचा भाग. आणि चोच आपण दोन प्रकारे बनवू शकतो बरं का. म्हणजे एक तुकडा इकडे आणि असाच एक तुकडा या बाजूला लावून पण आपण बनवू शकतो. तर आता मी तुम्हाला या पद्धतीने दाखवते. पुन्हा कधीतरी दुसरं एखादं चिमणीचं दुपटं मी दाखवेन, तर त्यावेळेला मी तुम्हाला त्या पद्धतीने चोच कशी करायची हे दाखवते. आता आपल्याला पोपटी रंगाच्या कपड्याला लाल रंगाची चोच जोडून घ्यायची. पोपटी रंगाचा चौकोन घ्यायचा आणि त्याला लाल रंगाची चोच आपल्याला बनवायची. तर त्यासाठी मी पुन्हा हा चौकोन असा ठेवणार. हे मी थोडेसे मोठेच कापलेले आहेत, नंतर आपल्याला ते कमी करावे लागतात, म्हणून मी थोडेसे मोठे कापलेत, कारण डोक्यानुसार चोच ॲडजस्ट करावी लागते ना, म्हणून. हे जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, हा चिमणीचा डोक्याचा भाग आपण तयार करून घेतला. आता ही चोच जी आहे ना चिमणीची, ती आपल्याला इथे जोडायची, म्हणजे ती अशी आली पाहिजे शिवल्यानंतर. हे बघा, परंतु चिमणीची चोच एवढी मोठी नसते. हे मी अंदाजाने हा तुकडा जोडलेला होता, त्यामुळे ही आपल्याला आधी कमी करून घ्यायला लागेल. आणि कमी केल्यानंतर आपल्याला हा चौकोन पण कमी पडणार आहे, पण काही हरकत नाही, तिथे आपण जोड लावू शकतो. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, इथे पण मी जोड लावलेला आहे. तो जोड नंतर लावावाच लागतो, त्यामुळे आता ही आधी आपण थोडीशी कमी करून घेऊ. हे बघा, तरी सुद्धा ही मला मोठी वाटते. अजून अगदी छोटीशी चोच पाहिजे चिमणीची, म्हणून मी अजून थोडीशी कमी करते. आता हे इथे असं आलं पाहिजे,
मग हे जर इथे असं आलं पाहिजे तर असं ठेवून बघायचं. ठेवल्यानंतर हे बरोबर उलटं करून बघायचं की हे कुठे येते. आता हे जर आपण दोन्ही एकमेकांना मॅच करून शिवले ना तर ते अनइवन होऊन जाईल. म्हणून हे चोचेचा जो भाग आहे ना तो किंचित या भागापेक्षा वर ठेवायचा, म्हणजे दोन्ही शिवणी मॅच नाही करायच्या. हे बघा, हे असं केल्यानंतर इथे आपल्याला तुकडा कमी पडणार आहे ना, म्हणून आधीच हे तुकडे जोडून घ्यायचे आणि नंतर मग ती चोच आपल्याला ॲडजस्ट करायला लागेल. इथे पण आपल्याला कमी पडेल आणि इथे पण कमी पडेल. म्हणून मग काय करायचं, दोन्ही बाजूला आधी हे चौकोन जोडून घ्यायचे. माझ्याकडे हा थोडासा राहिलेला तुकडा होता, तो मी आधी जोडून घेते. आणि तो जोड लावायलाच लागतो, त्याला पर्याय नसतो, कारण चोच नाही तर ॲडजस्ट होत नाही. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता, इथे पण मला हा जोड लावावा लागला आणि त्याला पर्याय नाही. त्यामुळे आधी मी हे तुकडे याला जोडून घेते आणि नंतर मग आपण डोक्याला चोच जोडून घेऊ. हे दोन्ही बाजूने मी तुकडे असे जोडून घेतले. याला आता आपल्याला आधी इस्त्री करून घ्यायला लागेल, नाहीतर मग काय होतं, हे उचललं जातं. त्यामुळे आधीच याला मी इस्त्री करून घेते. याच्यावर इस्त्री फिरवून घेतली. आता डोक्याच्या भागाला आपल्याला ही चोच जोडायची आहे. तर मग अशी मी तुम्हाला सांगितल्यासारखं ही इथे आली पाहिजे, त्यामुळे ती जोडताना एक 2 सूत वर ठेवायची अशी. हे बघा, ही शिवण इथे आहे, ही शिवण इथे आहे. अगदी अशी शिवणीला शिवण जुळवायची नाही, ही थोडीशी वर ठेवायची, म्हणजे जोडल्यानंतर ती बरोबर डोक्यासमोर येते. हे बघा, हे असं ठेवायचं आणि याला इथे टीप मारून घ्यायची. ही बघा, आता ही आली ना बरोबर. जर ती आपण शिवणीला शिवण जुळवली असती ना आणि शिवलं असतं तर ही चोच खाली गेली असती आणि हे वर आलं असतं. आता हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना, हा सगळा कापून टाकायचा. इकडे पण एक्स्ट्रा असू शकतो, पण तो आपण नंतर कापून टाकू. आत्ता काही आपल्याला त्याची फारशी आवश्यकता नाही. आता हा डोक्याचा भाग आपला जोडून झाला. आता आपल्याला सगळे त्रिकोण जे आहेत ते जोडून घ्यायचे, पण ते जोडण्याचे सुद्धा म्हणजे कसं आहे की सगळे त्रिकोण एकाच याला नाही जोडायचे. इथे बघू शकता तुम्ही, या रंगाचा एक त्रिकोण आहे, इथे पांढरा त्रिकोण आहे, परंतु याच रंगाच्या त्रिकोणाला इथे मला दुसरा पण जोडावा लागलेला आहे. तर आता मी काय करणार, इथे बघून बघून हे जसे त्रिकोण आहेत ना ते सगळे आधी जोडून घेणार. मग एक या रंगाचा त्रिकोण, एक पांढरा त्रिकोण, असे मला किती हवेत ते आधी जोडून घ्यायचे. हा एक हवाय, हा दुसरा हवाय, हा तिसरा हवाय आणि हा चौथा. म्हणजे या रंगाचे 4 त्रिकोण मी पांढऱ्याला जोडलेले आहेत. तर आता मी काय करणार, याच्याऐवजी मी हा कपडा वापरलाय, तर या रंगाच्या 4 त्रिकोणांना मी पोपटी रंगाचे त्रिकोण आधी जोडून घेणार. हे बघा, हे 4 त्रिकोण मी पोपटी रंगाचे आणि हे असे 4 त्रिकोण आता जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला याच त्रिकोणाला वेगळा एक त्रिकोण जोडायचा आहे, जो मी इथे तुम्हाला मगाशी दाखवला. हा बघा, हा बघा इथे. तर आता या त्रिकोणाला मी जे दुसरा जो कपडा वापरलेला आहे डिझाईनचा, तर तो इथे जोडून घेणार. हा कपडा वापरलेला आहे मी. तर आता हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण असे मी जोडून घेणार. आता या रंगाच्या त्रिकोणांचं आपलं काम संपलेलं आहे. हा एक माझ्याकडे एक्स्ट्रा होता, म्हणजे चौकोन कापून आपण त्रिकोण करतो ना, त्यामुळे 3 चौकोन कापून त्रिकोण केले होते, त्यामुळे ते 6 त्रिकोण झाले. हा मी सध्या बाजूला ठेवते. आता आपल्याला
अजून काही त्रिकोण जोडायचे आहेत एकमेकांना. हे बघा, आता याला आपण हा मघाशी जोडला. आता याच रंगाच्या कपड्याला आपल्याला पोपटी रंगाचे पण त्रिकोण जोडायचे. तर ते किती हवेत? 1 आणि 2. हां, 2च हवेत. हे 2 हवेत. आणि पुन्हा याच त्रिकोणाला आपल्याला अजून वेगळ्या रंगाचा कपडा जोडायचा आहे. तर आता काय करायचं, आधी हे 2 आपण तयार करून घेऊ आणि नंतर मग आपण इकडे वळू. हे 2 त्रिकोण मी जोडून घेतले. आता याच रंगाच्या त्रिकोणाला आपल्याला वेगळ्या डिझाईनचा त्रिकोण जोडायचा आहे. मग इथे याच्याऐवजी आपण हा कपडा वापरलेला आहे आणि या कपड्याच्या ऐवजी आपण इकडे एक वेगळा डिझाईनचा कपडा जो घेतलेला आहे ना, त्याचा त्रिकोण वापरलेला आहे. आता हे दोन्ही सुलट ठेवायचे एकमेकांवर आणि हे पण जोडून घ्यायचं. तो त्रिकोण पण जोडून झाला. तुम्ही एक लक्षात ठेवा, सगळीकडे मी पाव इंचाची मार्जिन ठेवलेली आहे. परंतु काही वेळेला काय होतं माहिती आहे का, आपण कितीही व्यवस्थित करायला गेलो तरी सुद्धा कुठेतरी नंतर गोंधळ होतो. तर तो आपल्याला नंतर निस्तरत बसावं लागतं. त्यामुळे आपण आधीच काळजी घ्यायची की आपण करताना व्यवस्थितच करायचं. नंतर काही चुकलं तर त्याला इलाज नसतो. शेवटी आपण आपल्या पद्धतीने ते व्यवस्थित करतच असतो. आता हा त्रिकोण पण माझा जोडून झाला. आता आपल्याला या कपड्याला पुन्हा पोपटी रंगाचा कपडा जोडायचा आहे. हा बघा, हा जो त्रिकोण आहे ना, हा त्रिकोण इकडे याला जोडून झाला आपला. आता ह्या त्रिकोणाला एक पोपटी रंगाचा कपडा आपल्याला जोडून घ्यायला लागेल. इथे पांढऱ्याच्या ऐवजी पोपटी. हे सगळे त्रिकोण आधी का जोडून घ्यायचे हे पण मी तुम्हाला सांगते. म्हणजे माझी पद्धत, हे सगळे त्रिकोण जोडून झाल्यानंतर ना याला अशी बाहेर टोकं येतात. तर म्हणून काय करायचं, हे जोडून झाल्यानंतर त्याला प्रॉपर इस्त्री करायची आणि जी टोकं बाजूने आलेली आहेत ती सगळी कापून टाकायची. म्हणजे नंतर पूर्ण दुपटं जोडताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. आणि प्रत्येक वेळेला त्रिकोण एक जोडा, नंतर दुसरा जोडा, हे असं करत बसण्यापेक्षा जे त्रिकोण आहेत ते सगळे एकदमच जोडून घेतले की शिवायला खूप सोपं जातं. आता हे सगळे त्रिकोण आपले जोडून झालेले आहेत. हे आपण आता वेगळे करू आणि नंतर मग याच्यावर आपण इस्त्री फिरू, म्हणजे ते छान व्यवस्थित सेट होतील. हे बघा, हा जोड आलेला जो त्रिकोण आहे ना, हा मी कुठेतरी 2 आहेत तसे, तर ते मी कुठेतरी आता कोपऱ्यात एखाद्या ॲडजस्ट करणार आहे. हे बाकीचे चौकोन आपण तोपर्यंत जरा वेगळे ठेवू. खरं मला प्रत्येक वेळेला उठून इस्त्री करायला लागते आणि त्यावेळेला व्हिडिओ बंद करायला लागतो. म्हणून मी या वेळेला आता ही एक छोटीशी आयडिया शोधून काढलेली आहे. बघू कितपत साध्य होतंय. आणि जेव्हा आपण हे असे त्रिकोण जोडतो ना, तेव्हा आधी उलट्या बाजूने इस्त्री फिरवून घ्यायची आणि मग परत सुलट बाजूने इस्त्री फिरवायची. आता या सगळ्या त्रिकोणांना मी इस्त्री केलेली आहे. आता हे आपल्याला जी ही टोकं दिसतात ना बाहेर, ती आपल्याला सगळी आता कापून टाकायची आहेत. तुम्हाला जर कात्रीने कापायला जमत असेल तर तुम्ही कात्रीने कापू शकता. पण मी नेहमी हे क्विल्ट कटर आणि क्विल्ट रूलर वापरते, म्हणून मी हे असं कापते. आता हे बघा, तुम्हाला फक्त इथे दाखवते, तुम्हाला दिसतंय का नाही तर मी तुम्हाला दुसऱ्या एखाद्या ह्याच्यावर दाखवते. हे आता बरोबर 4 बाय 4 इंचाचं आलं पाहिजे माझ्या हिशोबाने. परंतु ते प्रत्येक वेळेला येतच असं नाही, तिथे सुद्धा कधीतरी गडबड होऊ शकते. म्हणून मी घेतानाच हे त्रिकोण जे आहेत ना, ते थोडे एक्स्ट्रा घेते. आधी हे टोकं कापून बघायची, हा चौकोन सरळ आलाय का. जर चौकोन सरळ आलेला नसेल तर बाजूनी जे काही एक्स्ट्रा आहे ते पण कापून टाकायचं.
हे बघा इथे दिसतंय का तुम्हाला, इथे 4 आकडा आहे, हे बरोबर 4 वर आलेलं आहे. इथे अजून एखादं दाखवते, कारण इथे जरा हे डार्क कापड असल्यामुळे तुमच्या तेवढं लक्षात येणार नाही. आणि त्यामुळेच मी नेहमी सांगत असते की त्रिकोण करायचे असतील तर चौकोन एक अर्ध्या इंचानी मोठा घ्यायचा. हे बघा हा एक चौकोन झाला. तुम्हाला एखादा असा हा दाखवते, नाही तर याचं दिसेल बहुतेक. हे बघा आता हे बरोबर 4x4 आलं पाहिजे. हे बघा इथे 4 ची लाईन आहे, इथे 4 ची लाईन आहे. परंतु हे जर मी असं घेतलं ना तर काय होईल, इथे हे टोक जाईल, म्हणून मी हे असं घेणार आहे आणि नंतर ते बरोबर या साईजमध्ये मी कापणार आहे. ही रुलर अशी घट्ट पकडायची आणि असं हे कापून टाकायचं. हे बघा हे असं टोक येतं. हे जे आहे ना हे नंतर थोडंसं शिवणींमध्ये निघून जातं. इथे ह्याला अशी एक मध्ये रेघ असते, ती आपण इथे ठेवून पण चेक करू शकतो आपले हे त्रिकोण बरोबर आहेत का. हे बघा ही बरोबर रेघ या आपल्या त्रिकोणाच्या शिवणीवर आली की समजायचं की आपलं हे योग्य दिशेने चाललेलं आहे. तर अशा पद्धतीने आता मी सगळे हे त्रिकोण कापून घेते. आता आपले त्रिकोण आणि डोक्याचा भाग तयार झाला. आता आपल्याला इथे काम करायचंय, म्हणजे हे जे छोटं छोटं काम आहे ना हे आधी करून घ्यायचं, म्हणजे नंतर आपल्याला सलग ओळी जोडता येतात. तर इथे आता आपल्याला काय करायचंय, या कपड्याला एक असा कपडा, म्हणजे याच्याऐवजी आपण हा घेतलेला आहे आणि याच्याऐवजी आपण हा घेतलेला आहे. मग इथे आपण जे मगाशी छोटे चौकोन कापले होते ना ते त्या करण्यासाठी 2 चौकोन मी कापलेले होते. कारण इथे जरी माझ्याकडे हा त्रिकोण शिल्लक असला तरी असा त्रिकोण जोडून चालणार नाही, इथे चौकोन जोडून मगच त्याचा त्रिकोण करायला लागेल. तर आता हा आपल्याला हे छोट्या साईजचं दुपटं आहे आणि हे मोठ्या साईजचं आहे. तर आपण बघायचं अंदाजाने की याला साधारण असं ठेवून बघायचं की साधारण किती मोठा, हे मी अंदाजानेच कापलेत, त्यामुळे याला साधारण किती रुंदीचा किंवा किती लांबीचा त्रिकोण जोडला तर तो योग्य होईल. म्हणून काय करायचं, हे असं आधी दुमडून ठेवून बघायचं हे कसं दिसतंय ते. हे बघा या अशाच आकारात हे इथे आधी ठेवून बघायचं. हे बघा म्हणजे ठीक आहे, या मापानुसार हा एवढा त्रिकोण पुढे येईल आणि पावींच शिलाईत पण जाईल ना, त्यामुळे तो अजून थोडासा कमी होईल. तर हे ओके वाटतंय मला. त्यामुळे मी हा असाच जो जोडलेला आहे कापलेला आहे तो इथे जोडते. खरं मी हे काही असं मोजून मापून कापलेलं नव्हतं, अंदाजे 2.5-3 इंचाचे वगैरे असतील हे. तर याच्यासाठी आपण आता हे आधी जोडून घ्यायचं आणि हे पण जोडून घ्यायचं. म्हणजे इथे आपल्याला तुकडा वापरायचा आहे हा, म्हणजे एक हा चौकोन याला येईल आणि एक हा चौकोन याला येईल. हे झाल्यानंतर मग आपण पुढचं बघू. आता हा त्रिकोण असा पडला पाहिजे ना, त्यामुळे तो या कोपऱ्यात ठेवायचा आणि याला इकडून अशी टीप मारून घ्यायची. आणि याला जोडताना मात्र हा या कोपऱ्यात ठेवायचा. हा बघा, हा मी इकडे ठेवला, हा इकडे ठेवला आणि याला आता अशी टीप मारून घ्यायची.
म्हणजे हे असं येईल आणि हे असं येईल. हे बघा इथे पण तसंच आहे ना, म्हणजे ही चिमणीची मान थोडक्यात. आता पुन्हा याला इस्त्री करायला पाहिजे. जिथे जिथे जोड येतो तिथे तिथे इस्त्री करायला पाहिजे, त्याच्याशिवाय फिनिशिंग येणार नाही. इस्त्री करून झाली. आता याला आपल्याला पुन्हा मापात कापून घ्यायला. तुम्हाला जर प्रोफेशनल क्विल्ट बनवायचं असेल ना तर हे सगळं करावं लागतं. याच्यासाठी अख्खा दिवस जातो, पण त्याला इलाज नसतो. बरोबर 4x4 ते आलेलं आहे. तर आपण दुसऱ्याचं बघू काय होतंय. बघा इथे थोडंसं बाहेर गेलंय, पण ते होईल ॲडजस्ट. हे बघा असे येतील ते चौकोन, बरोबर असे येतील. आता आपलं हे सगळं जोडाजोडी संपलेली आहे. आता आपल्याला सलग ओळीप्रमाणे पूर्ण दुपटं तयार करायचं आहे. म्हणजे एक ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, असं ओळीनुसार आपल्याला आता पुढे जायचं आहे. तर हे आपण बाजूला ठेवूया. आता आपल्याला पहिली ओळ जी करायची आहे ती हे चिमणीचं डोकं. हे बघा, मग इथे आपल्याला आता कुठले कुठले तुकडे लागणार आहेत ते आपण बघायचे. मी तुम्हाला हे सगळं का दाखवते, म्हणजे तुम्हाला जर असंच दुपटं बनवायचं असेल किंवा तुम्हाला असं जर शिवायची आवड असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला लागतात. आता इथे आपल्याला हा आणि पोपटी असा जोडायचा आहे. हा इथे जोडायचा. त्यानंतर मग हा इथे जोडून झाल्यानंतर हे असं येईल. आता हा जोडाचा नाही घेत मी, वेगळा घेते जरा चांगला. जोडाचा आपण इकडे खाली कुठेतरी ॲडजस्ट करू. इथे पण जोडाचाच आलाय हा. हे असं येईल. त्यानंतर मला वाटतं त्या कपड्याला जोडाचेच मिळालेले आहेत. ठीक आहे, हरकत नाही. हे असं येईल आणि नंतर इथे दोन पुन्हा पोपटी येतील. तर आधी मी ही ओळ जोडून घेते. ही बघा आपली ही पहिली ओळ जोडून झाली. आता ही कदाचित तुम्हाला पूर्ण दिसणार नाही, कारण कॅमेरा मी थोडासा खाली केलेला आहे, त्यामुळे हे पूर्ण दिसणार नाही. परंतु ह्या आता मी काय करते, सगळ्या ओळी जोडून झाल्या ना की मग तुम्हाला परत एकदा या सगळ्या दाखवते. आता ही पहिली ओळ आपली जोडून झाली. आता आपल्याला दुसरी ओळ जोडायची आहे आणि दुसरी ओळ जोडण्यासाठी आपल्याला काय करायचंय, आधी एक पोपटी तुकडा, नंतर हा तुकडा, नंतर मग हा तुकडा, म्हणजे हा मानेचा भाग, डोक्याचा भाग झाला. आता हा नाही, सॉरी, हा तुकडा मानेचा भाग. हे दोन झाले की मग इथे पुन्हा या रंगाचा तुकडा आणि मग पुन्हा हा त्रिकोण आणि पोपटी तुकडा आणि हे असं सगळं जोडून घेते आणि मग मी तुम्हाला दुसरी ओळ दाखवते. म्हणजे दुसरी ओळ दाखवण्यापेक्षा मला असं वाटतं की मी सगळ्या ओळी जोडून झाल्यानंतरच तुम्हाला दाखवणं योग्य होईल, कारण उगाचच व्हिडिओ नाहीतर खूप मोठा होईल. त्यामुळे मी सगळ्या ओळी आधी तयार करून घेते आणि मग तुम्हाला मी सगळ्या ओळी दाखवते. हे बघा, आता या मी ओळी जोडून घेतलेल्या आहेत. ही जी वरची आणि खालची ओळ आहे ना, ही बाजूला ठेवू आपण. आणि खरं चिमणीचं जे डिझाईन आहे ना ते ह्या 4 ओळीतच आहे. हे बघा, फक्त मघाशी माझ्याकडनं एक चूक झाली, त्याच्यासाठी मी खरंच तुमची माफी मागते. मी तुम्हाला सांगितलं होतं की हे आपल्याला पाचच त्रिकोण लागणार आहेत, पण हे आपल्याला 6 त्रिकोण लागलेले आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. हे ज्या वेळेला मी जोडायला घेतलं ना त्यावेळेला हे माझ्या लक्षात आलं, म्हणून खरंच मला माफ करा. आणि हा जो त्रिकोण आहे हा मात्र आपला एक्स्ट्रा झालेला आहे. म्हणजे हे आपल्याला खरं तर 3च त्रिकोण लागणार होते. मी हे 4 कापले, कारण 2 चौकोन कापल्यामुळे हे 4 त्रिकोण झाले आणि हा एक्स्ट्रा झाला.
एवढी एकच दुरुस्ती मी माझ्या आधीच्या वक्तव्यामध्ये करते. आता हे चिमणीचं प्रॉपर डिझाईन आहे, पण हे असं जोडलं तर, हे एवढंच जोडलं तर नीट दिसत नाही, म्हणून हे असं त्याला वर जोडून घ्यायचं, म्हणजे हे व्यवस्थित दिसतं. हे बघा. तर आता मी काय करते, या ओळी आहेत त्या व्यवस्थित सगळ्या एकमेकांना जोडून घेते आणि नंतर मग तुम्हाला या डिझाईनचा मी फायनल लुक दाखवते. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे चिमणीच्या दुपट्याचं डिझाईन तयार झालेलं आहे. आता तिथे जो डोळा आहे ना, तिथे मी बटन ठेवलेलं आहे. हे फक्त तुम्हाला दाखवण्याकरता ठेवलेलं आहे, कारण खरं तर डोळे काळेच असतात, पण आता तिथे आपण तो ब्राऊन कलरचा कपडा वापरल्यामुळे आपल्याला काळा डोळा करता येणार नाही. काळा डोळा केला ना तर तो दिसणारही नाही, म्हणून मी आत्ता तात्पुरतं तिथे बटन ठेवलेलं आहे. तर हा लुक तुम्हाला कसा वाटतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तसं बघायला गेलं तर चिमणीचे हे रंगही नसतात, शेवटी हे दुपट्याचं डिझाईन आहे, त्यामुळे जसे हे चिमणीचे रंग नसतात तसा चिमणीचा डोळा पण पांढरा नसतो. त्यामुळे मी इथे जर पांढऱ्या फॅब्रिक कलरनी जर डोळा रंगवला तर ते काही ऑड दिसणार नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जोपर्यंत तुमचे कमेंट येणार नाहीत तोपर्यंत मी चिमणीचा डोळा रंगवणार नाही. तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपण भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.